हे गाईज, आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक मेथी धपाटे। त्यासाठी मेथी इथं धुवून घेतली आहे मी चिरून। त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी गहू पीठ आणि अर्धी वाटी तांदूळाचं पीठ। हे सगळं पीठ सगळे मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये आता आपण खरडा टाकूया। खरडा हा तुम्हाला किती तिखट आवडतं त्या हिशेबाने टाका। आता हा ओवा थोडासा असा क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे तो धपाट्यामध्ये चव छान देतो। आता त्यामध्ये टाकूया हळद आणि धनेपूड। धनेपूड इथं नसेल तर स्किप केली तरी चालेल। आता आपण त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळलाय मी। तुम्हाला जर लिंबू नसेल टाकायचा तर हे पण स्किप केला तरी चालेल। असं पूर्ण पिठं सगळी आणि सगळा मसाला आपण टाकलेला मिक्स होईपर्यंत असं हलवून घ्यायचं त्याला, आणि त्यामध्ये जितकं पाणी बसेल असं थोडं थोडं पाणी ॲड करून ते मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। हे थोडंसं हलकंसं मळायचं आहे, घट्ट जास्त करू नका। घट्ट केला तर आपल्याला धपाटी मऊसूद होणार नाहीत। आता आपण हे धपाटे थापून घेऊया। हे बघा, एक पांढरं वस्त्र घेतलं आहे मी, रुमाल आहे हा। स्वच्छ असं कापड घ्या कॉटनचं आणि त्यावरती असं थापून घ्या। थापताना कधीही मधून चालू करायचं आणि नंतर काठाला थापत जायचं आपण। हे मी वरून मेथी यासाठी टाकली, मी हे एका बाहेर अशी रेसिपी बघितली होती। त्यांनी आतमध्ये पण घातली होती मेथी आणि वरून पण घातलेली, म्हणून मी इथं ते ट्राय केलं आहे। असं पण छान लागते हे बघा, हे मी मधून पूर्ण बाजूबाजूला पीठ घेते शेवटपर्यंत आणि ते असं थापून घेते। त्यामुळे असं एकीकडे जाड एकीकडे असं पातळ होणार नाही, धपाटं व्यवस्थित होईल। आता आपलं तवा तापलेला आहे, त्या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यावर असं उलटं ते टाकून घ्यायचं। त्यावरती थोडं पाणी सोडायचं, म्हणजे ते रुमाल आपला धपाटं सोडतं आणि त्यावरती असं बोटं उठवून घ्यायची आणि हे धपाटं असं झाकून ठेवायचं। याला वरून आणखी मी तेल सोडलं जरा आणि याला असं झाकलं। न झाकता जर भाजला तर ते चांगलं असं भाजत नाही मऊसूद। हे बघा, आपलं धपाटं तयार आहे बनून। आता मी दुसरे पण करते, असे सगळे बनवून घेतलेत मी। हे धपाटे तुम्ही चवाळी किंवा मूग अशा उसळीसोबत खाऊ शकता। आणि तुम्हाला हे माहिती आहे का की जर आपण ते तव्यात टाकतो धपाटं, त्यावरती आपण बोटाने छिद्र का करतो? तर ते छिद्र म्हणजे काय नक्षीकाम नसतं। आपण ह्या धपाट्यामध्ये बेसनचं पीठ वापरलेलं असतं। मग बेसनचं पीठ ना पटकन असं भाजत नाही तव्यामध्ये, तर ते छिद्र त्या बेसनचं पीठ भाजावं म्हणून त्यावरती केलं जातं। आणि आपण त्यावरती तेल सोडतो आणि ते छिद्र पाडल्यामुळं आणि त्यामध्ये तेल गेल्यामुळं ते बेसनचं पीठ भाजायला मदत होते आणि मग आपलं धपाटा असं भाजतं आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास वगैरे काही होत नाही। तर तुम्हीही घरी नक्की असं करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि नक्की घरी करून बघा। बाय।